लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आता 10वा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येत आहे। एप्रिलचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे। आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांनी गर्दी केली आहे। गर्दीची दृश्य आपण पाहतोय। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता खात्यात येण्यास सुरुवात झाली। आदिती तटकरे यांनी आदेश दिला। माझ्या बहिणींनो 75,000 रुपये जवळपास पाऊण लाख रुपये आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे। सरकार तुम्हाला देणार आहे। तुम्हाला अनुदान मिळते बहिणींनो। पण बऱ्याच बहिणींना अजूनही पैसे जमा झाले नाही। हे पैसे का जमा झाले नाही? पैसे न येण्याची 5 प्रमुख कारणं कोणती आहे लगेच पाहून घ्या। कारण की एप्रिलच्या हप्त्यासाठी 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। हे 4 नियम न पाळणाऱ्या बहिणींना पैसे अजिबात जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे। नुसता मेसेजची वाट पाहून काहीच होणार नाही। कारण की काही बहिणींना आता फक्त 500 रुपये जमा होत आहे, तर काही बहिणींना 1500, तर काही बहिणींना 2330, तर काही बहिणींना डायरेक्ट 3000 रुपये जमा होत आहे। तर आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। दुसरं गिफ्ट जे आहे साडी मिळणार। साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे। ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याला व्यवस्थितपणे लिंक आहे त्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 10व्या हप्त्यासाठी पात्रतेचे निकष कडक पद्धतीने चेकिंग होणार आहे। बहिणींनी आता सावध होऊन जायचं आहे। कारण की आता 10वा हप्ता आपोआप जमा होणार नाही। आज सरसगट पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतरण करणं शक्य नाहीत। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही। म्हणजे डीबीटीची लिमिट ही 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळे आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार आहे। आज त्यानंतर उद्या परवा साधारणपणे 3 दिवसामध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे। यासोबत एप्रिलच्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि आज राज्य सरकारकडून 3 याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत। यामधली पहिली यादी जिच्यामध्ये ज्या बहिणीतले जिल्हे असणार आहे 12 जिल्हे। लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून 3 याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत। या 3 याद्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात पैशांचं हस्तांतरण होणार आहे। बघा, 3 याद्या तयार करण्यात आल्या आहेत। त्यापैकी जी पहिली यादी आहे ती पहिली यादी 12 जिल्ह्यांची आहे, दुसरी यादी 12 जिल्ह्यांची, तर तिसरी यादी देखील 12 जिल्ह्यांची आहे। म्हणजेच एकंदरीत 3 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार। परंतु तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्ष योजनेचा लाभ घेण्यात येणार नाही। लाडक्या बहिणींनो, आता 4 नवे नियम लागू करण्यात आले आहेत। ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्ही जर कोणत्याही बँकेत खातं उघडलेलं असेल आणि त्या खात्यावर आता नवे नियम लागू झालेले आहेत, 4 नवे नियम, ज्या बहिणी या 4 नियमात बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार, उद्या पैसे येणार। अन्यथा तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। त्यामुळे हे 4 नियम कोणते आहेत, सोबत या 4 नियमांचं पालन तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, या 4 नियमापैकी पहिला नियम आहे डीबीटीचा। बघा, डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतात, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या डीबीटीवर पहिला नियम लावण्यात आला आहे। तो म्हणजे सध्याच्या स्थितीत तुम्हाला आधार कार्ड बँकशी लिंक करावं लागेल। ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असावे। जर तुम्ही आधार कार्ड 2 बँकेला लिंक केलं असेल तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत। फक्त एक आधार कार्ड एकाच बँक खात्याशी लिंक असावं, म्हणजे तुमचं फक्त एकच बँक खातं असायला पाहिजे। त्याबरोबर आधार कार्ड लिंक पाहिजे, ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असायला पाहिजे। म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येतील, अन्यथा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाही आणि ते पैसे पेंडिंगला पडणार आहे। त्यामुळे तुम्ही आज सर्व लाडक्या बहिणींनी आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल
तर तुमचे पैसे पेंडिंगला पडतील, तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही. त्यामुळे जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी लवकरात लवकर ऍक्टिव्ह करायची आहे. सोबत जो बँकेवरती आता दुसरा नियम आहे तो पॅन कार्डच्या संदर्भात आहे. आता ज्या बहिणींकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी अर्जंट सूचना. 2025 मध्ये पॅन कार्डचं एक नवीन व्हर्जन आलेलं आहे. नवीन प्रकारचं पॅन कार्ड केंद्र शासनाकडून आलेलं आहे, जे पॅन कार्ड 2.0 अशा पद्धतीचं आहे. जर तुम्ही अजूनही नवीन पॅन कार्ड काढले नसेल तर लवकरात लवकर हे पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. ते पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, अन्यथा पैसे येण्यामध्ये अडचण येईल. थेट राज्य सरकारकडून आज परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. ज्या लाडक्या बहिणी आपलं पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक करतील त्यांनाच पैसे पटकन येणार आहेत. म्हणजे जो बँकेवरती जो दुसरा नियम लावलेला आहे, दुसरा नियम अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा, पहिला नियम डीबीटी संदर्भात होता, दुसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे. त्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह करा, तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा, तरच पैसे येतील. अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार आहे. बघा, आज तुमच्या शेजारील काकूला पैसे आले, शेजारच्या ताईला आले, मावशीला आले, काकूला आले, पण तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही अगोदरच या 4 नियमांचं पालन करा. ही 4 कामं तुम्हाला सहजपणे लगेच करायची आहे, अन्यथा पैसे येणार नाही. आता तिसरा नियम आहे, तो तिसरा नियम म्हणजे केवायसी. बहिणींनो, बँकवरती 4 नियम लागू झाले, त्यातील महत्वाचा तिसरा नियम आहे केवायसी. ज्या बहिणींनी चालू महिन्यात आपल्या बँक खात्याची केवायसी केली नसेल त्याच लाडक्या बहिणींना आता पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम येईल. आता तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे. की आता जे खातं आहे तुमचं ते अपडेट सुद्धा करणं गरजेचं आहे. आता त्याबरोबर तुमचं उत्पन्न किती आहे, सोबतच सध्याच्या स्थितीला 4 चाकी गाडी आहे की नाही, या गोष्टींची अंमलबजावणी केली जात आहे. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील त्यांनाच पैसे येणार आहे. अन्यथा जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेवरती हे 4 नियम राज्य सरकारकडून लावण्यात आले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला 4 नियमांपैकी 3 नियम बघितले, आता चौथा नियम सुद्धा बघून घेऊयात. चौथा नियम म्हणजे बँक खाते. भरपूर लाडक्या बहिणींनी मागील 2-3 महिन्यामध्ये जॉईंट खातं लाडकी बहिणीच्या हप्त्यासाठी दिलेलं होतं, परंतु सध्याच्या स्थितीला त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे चौथ्या नियमामध्ये काय सांगितलं आहे की ज्या बहिणींचं जॉईंट खातं असेल तर त्यांना इथून पुढे पैसे येणार नाही. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार नाही, गॅस कनेक्टचे पैसे येणार नाही, बोनसचे पैसे येणार नाही, ओवाळणीचे पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही ते त्वरित खातं बदलायचं आहे. फक्त लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुमचं स्वतःचं खातं उघडायचं आहे, तरच पैसे येणार आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी या 4 नियमामध्ये बसत असतील, 4 नियमांचं पालन करत असतील, त्याच बहिणींना पैसे येणार. लाडक्या वयोश्री योजनेचा लाभ घेत आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच एखादी लाडकी बहीण नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचं जे कॅपिंग करून 500 रुपये देण्यात येणार नाही. थेट आदेश सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे त्याच बहिणींना आज पैसे येणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांचेच अर्ज रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. सोबतच ज्या लाडक्या बहिणींची तिसरी पात्रता म्हणजे टॅक्स. बघा, तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल आणि तुमच्या घरातील सदस्य खाजगी सरकारी टॅक्स किंवा खाजगी टॅक्स भरत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे, ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, त्या बहिणींना त्यांच्या कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच त्यांना पैसे येणार आहेत. कारण की लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी आहे आणि त्यांचा याला प्राथमिक स्वरूपामध्ये जो आहे लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे टॅक्सची पात्रता देखील आता लावण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणीतरी सदस्य टॅक्स भरत असेल तर पैसे येणार नाही, परंतु जर टॅक्स भरत नसेल तर पैसे येणार आहेत. सोबतच आज लाडक्या बहिणींची चौथी पात्रता आहे, तर ती म्हणजे घरामध्ये कोणत्याही सदस्यांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. आता जर तुमच्या घरामध्ये एखाद्या सदस्याने चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी नसेल आणि जुनी 4 चाकी घेतलेली नसेल तर पैसे येणार आहेत. तरच पैसे तुमच्या खात्यात टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, रिक्षा असेल, अशी वाहनं जर असतील तर ती वाहनं भाड्यासाठी वापरत असाल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही. परंतु 4 चाकी गाडी ज्यांनी घेतलेली आहेत आणि जे स्वतःसाठी वापरत आहे तर त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार. परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांनाच पैसे येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या 4 पात्रता जुन्याच होत्या, परंतु यामध्ये काही नवीन बदल करून याला अपडेट करण्यात आलेला आहे. सोबत बँकेवरती 4 नियम लागू झाले आहेत. ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पालन करतील
सोबतच 4 पात्रतामध्ये असतील त्यांचेच पैशांचं हस्तांतरण होणार आहे. परंतु आज राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यातील लाभांचे पैसे येणार नाही. आज फक्त 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यात लाभांचे पैसे येणार. आजचे 12 जिल्हे कोणते, उद्याचे कोणते, परवाचे कोणते लगेच सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपली माहिती थोडीशी लांबत आहे परंतु सविस्तर पद्धतीनं तुम्हाला समजत असते म्हणून आपण क्लिअर सांगतो. तर पहिला जिल्हा आहे बघा धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा आहे मराठवाड्यातील. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बघा सोलापूर जिल्हा. त्यानंतर आहे सांगली. त्यानंतर चौथा जिल्हा आहे सातारा. त्यानंतर 5वा जिल्हा आहे पुणे. त्यानंतर 6वा आहे रत्नागिरी. 7वा आहे रायगड जिल्हा. 8वा जो आहे ठाणे. जे 9वा जिल्हा आहे बघा पालघर. 10वा जिल्हा मुंबई. तर या 10 जिल्ह्यामध्ये पैसे येणार. 11 जिल्हा सिंधुदुर्ग. 12वा कोल्हापूर. तर साधारणपणे या जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला पाहायला मिळतील. आज जरी नाही आले तर उद्या दुपारपर्यंत तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता त्यानंतर उद्याचे 12 जिल्हे कुठले असणार आहे. उद्याचे 12 जिल्हे आहे. पहिला जिल्हा लातूर आहे बघा लातूर. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बीड. त्यानंतर तिसरा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर. त्यानंतर चौथा जिल्हा आहे बघा नाशिक. त्यानंतर पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर 6वा जिल्हा धुळे. 7वा जिल्हा जळगाव. 8वा जिल्हा नंदुरबार. त्यानंतर 10वा जिल्हा जो आहे तो म्हणजे जालना. त्यानंतर 11वा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी. तर या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे पैसे येणार आहे. आणि त्यानंतर पुढच्या शेवटच्या दिवशीचे 12 जिल्हे जे असणार आहे आता लक्षपूर्वक नोट करून ठेवायचं आहे. ज्या ज्या जिल्हे सांगते त्या दिवशीच्या नंतर 48 तासात पैसे जमा होतील. आले नाही तर काय करायचं पुढे सांगतो बघा. परवा दिवशी असणार आहे पहा नांदेड जिल्हा. त्यानंतर वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. तर अशा परवा 12 जिल्हे असणार.